नमस्कार. माझं नाव मुक्ता चैतन्य. मी समाज माध्यमांची अभ्यासक आहे आणि आज आपण थोडंसं पासवर्ड्स विषयी बोलणार आहोत. अनेकदा काम करताना असं लक्षात येतं की कपल्समध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये भांडणं झाली, वाद झाले, ब्रेकअप्स झाले, की अचानक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती हेट कमेंट्स किंवा हेट मेसेजेस पडायला सुरुवात होते. हे खरं तर हेट कमेंट्स किंवा मेसेजेस त्यानं किंवा तिनं स्वतः पोस्ट केलेले नसतात. मग जेव्हा चर्चेला सुरुवात होते तेव्हा लक्षात येतं की मागे कधीतरी त्यांनी एकमेकांशी पासवर्ड शेअरिंग केलेलं असतं. भारतामध्ये पासवर्ड शेअर करण्याचं प्रमाण जवळपास 84% इतकं आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन सारखे एंटरटेनमेंट चॅनल्स असतील, सोशल मीडिया असेल, ईमेल्स असतील, ह्या सगळ्याचे पासवर्ड बिनधास्त लोक एकमेकांशी शेअर करत असतात. खरं तर पासवर्ड ही अतिशय पर्सनलाइज गोष्ट आहे. खूप खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे. जसं की आपलं बँकेचं चेकबुक. एखाद्या व्यक्तीवर आपला ट्रस्ट आहे म्हणून त्याची किंवा तिची सही आपल्या चेकबुकवर चालत नाही. आपल्याला आपल्याच चेकबुकवरती आपलीच सही करावी लागते. तसंच खरं तर पासवर्डचं आहे. पण भारतामध्ये अनेक सर्व्हेजमध्ये असं लक्षात आलेलं आहे की पासवर्ड शेअरिंगचा जो संबंध आहे तो थेट प्रेम आणि ट्रस्ट ह्या गोष्टींशी जोडला जातो. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपला एकमेकांवर ट्रस्ट आहे, तर आपण पासवर्ड शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही असं अनेक कपल्सना किंवा मित्रमैत्रिणींना वाटत असतं. आणि त्यातून पासवर्ड शेअरिंग होतच होतं. पण प्रॉब्लेम होतो तो जेव्हा भांडणं होतात आणि वाद होतात तेव्हा. जेव्हा भांडणं झाल्यानंतर अनेकदा ह्या पासवर्डचा मिसयूज केला जातो असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे पासवर्ड कोणाशी कधी आणि कसा शेअर करायचा आणि चुकून शेअर झाला असेल तर तो ताबडतोब कसा बदलायचा याचा विचार प्रत्येकाने करणं खूप आवश्यक आहे. त्याच्याबरोबरच पासवर्ड तयार कसा करायचा हे पण थोडंसं आपण बघितलं पाहिजे. खरं तर हा खूप बेसिक प्रश्न आहे. पण असं अनेकदा लक्षात येतं की लोकांना बेसिक पासवर्ड कसा तयार केला पाहिजे, त्याच्यात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्याची पण माहिती नसते आणि त्यामुळे अनेकदा खूप सोपे आणि सहज कोणालाही ॲक्सेस करता येतील असे पासवर्ड केले जातात. सो पासवर्ड तयार करताना कुठली काळजी घेतली पाहिजे याचे 5 महत्त्वाचे मुद्दे बघूयात. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पासवर्ड हा अनप्रेडिक्टेबल असला पाहिजे. तो पटकन कोणालाही ओळखता आला नाही पाहिजे. जितका विचित्र पासवर्ड तितकं उत्तम. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, नंबर्स आणि ॲट याच्यासारखी चिन्ह या सगळ्याचा वापर करून पासवर्ड तयार केला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमचं नाव, मुलांचं नाव, मुलांच्या जन्मतारखा, मॅरेज अॅनिव्हर्सरीजच्या तारखा ह्या कुठल्याही तारखा पासवर्डमध्ये असता कामा नयेत. ते खूप प्रेडिक्टेबल आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पासवर्ड वरचेवर बदलला पाहिजे. अनेकांना अशी सवय असते की एकदा पासवर्ड तयार केला की तो 4, 5, 6 महिने तोच पासवर्ड असतो. तर असं करू नका. पासवर्ड वरचेवर बदला. आणि शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेकांना पासवर्ड चेंज केल्यानंतर तो मेलच्या ड्राफ्टमध्ये सेव्ह करायची सवय असते. ही सवय ताबडतोब बदला. आपला पासवर्ड चेंज करून झाल्यानंतर तो कधीही ड्राफ्ट्समध्ये सेव्ह करू नका. ते अतिशय रिस्की असू शकतं. सो ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पासवर्ड तयार कराल तेव्हा या टिप्स लक्षात ठेवा आणि पासवर्ड तयार केल्यानंतर तो कधीही कुणाशीही शेअर करू नका. तुमचं प्रेम आणि तुमचा ट्रस्ट याचा तुमच्या पासवर्ड शेअरशी काहीही संबंध नाही, हे अगदी मनात पक्क ठेवा. मला वाटतं ह्या सगळ्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमच्या कमेंट्स टाका आणि आपण सायबर स्पेसबद्दल बोलत राहूया. धन्यवाद.